नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येत असेल, आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल, तर हे दूर होण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशी ही वर्षभरातून एकच वेळा येत असते. तर मग आषाढी एकादशी निमित्त आपल्याला दररोज वर्षभर सगळ्या देवांच्या सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळं गायीची आजच्या दिवशी पूजा केल्यामुळे, गायीला काही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि घरातील गरिबी पण संपते. तर मग आपल्याला काय करायचं आहे की गायीला ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत, तर ती कोणती वस्तू खायला देणार आहोत, तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आषाढी एकादशी असेल त्यावेळेस मग बरेच जण काय करतात की उपवास करतात किंवा काही जण उपवास करत नाही. म्हणजे काय होतं की काही महिला गरोदर वगैरे असल्यामुळे मग त्यांना उपवास करणं शक्य होत नाही. त्यावेळेस मग त्या महिलांनी सेवा काही उपाय वगैरे केले तरीही चालेल. पण जर उपवास करणं शक्य नाही झालं तर मग आपल्याला काय करायचं आहे, गायीची तरी आजच्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना आपल्याकडून कळत नकळत काही चुका वगैरे होत असतात. बरेच वेळा आपण सेवा करतो आणि उपाय करत नाही किंवा सगळ्या देवांच्या सेवा आपल्याकडून दररोज करणं शक्य होत नाही. तर मग आपल्याला काय करायचं आहे, आता वर्षभर एकादशीचा जरी आपण उपवास नाही केला तरी पण चालेल, पण आषाढी एकादशी जी आहे तर ह्या एकादशीचा आणि आपण कार्तिकी एकादशीचा उपवास हा आवर्जून करायचा आहे. कारण की वर्षभर ज्या एकादशी येतात तर त्या 24 एकादशी येत असतात. तर मग त्यापैकी सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजेच की ह्या ज्या 2 एकादशी असतात त्यामध्ये आषाढी एकादशी आणि एक कार्तिकी एकादशी. कारण की ह्या 2 एकादशींना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. आता एकादशीच्या दिवशी कोणतेही आपण बऱ्याच जणांना माहिती नसतात की कळत नकळत त्यांच्याकडून काही चुका होतात किंवा माहिती नसतं त्यांना. त्यामुळं तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता कोणत्याही झाडाची आपल्याला फांदी तोडायची नाही किंवा मग पाने पण तोडायची नाही. आपल्याला जर कोणत्या झाडाचे पाने वगैरे म्हणा किंवा फुले वगैरे लागणार असतील तर आदल्या दिवशीच तुम्ही तोडून ठेवायचं आहे. आता आजच्या दिवशी म्हणजेच की भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी आपल्याला तुळशीपत्र हे लागतंच. तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, तुळशीपत्र तुम्ही मग आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता किंवा मग एखादं खाली पडलेलं तुळशीपत्र पण तुम्ही घेऊ शकता. कारण की खाली पडलेलं जे पान आहे तर हे घेतल्यानंतर का ते कधी पान शिळं होत नाही तुळशीपत्र. कारण की पुढील 24 दिवस तुळशीपत्र हे शिळं होत नाही. म्हणून मग आपण भगवान विष्णूंना अर्पण करू शकतो किंवा काही सेवा उपाय करायचे असतील तर आपण त्या करू शकतो. पण एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पानं तोडायचे नाही किंवा तुळशी मातेला स्पर्शही करायचा नाही. कारण की माता तुळस ही आपल्या हरीसाठी उपवास करते. तर आपण या जर चुका केल्या तर आपल्या वृत्तामध्ये अडथळे येतात. म्हणून मग आपण वृत्त केले तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आता बऱ्याच जणांना असे वाटेल की आपण गुरांना वगैरे म्हणजे जे शेतकरी असतात त्यांना मग असा प्रश्न पडतो की गुरांना वगैरे चारा घालतो तर मग त्यावेळेस मग आपण ह्या चुका होतात का आपल्याकडून, तर मग तेव्हा आपण कसे करायचं आहे तर असा प्रश्न पडतो. तर आपण उपजीविका भागवतो मग तेव्हा काहीच अडचण नसते. कारण की आपण गुरांना चारा घालत असतो. म्हणून मग चारा घातल्यामुळे आपल्याला एक पुण्यच मिळतं. फक्त झाडांची फांदी, पाने, फुले तोडायचे नाही. तर ह्या गोष्टीची आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून काळजी घ्यायची आहे. तर मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता दिवसभर आपल्याला विठ्ठल नामाचा गजर करायचा आहे. तसेच मग तुम्हाला विष्णूंचा जर कोणता मंत्र माहिती असेल तर तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्र म्हणू शकता. आता बऱ्याच घरांमध्ये काय होतं की गरोदर महिला असतात तर मग त्यांना उपवास करणं शक्य नाही, म्हणजे उपवास करणं नाही झालं तर मग त्या महिलांनी काय करायचं आहे की घरामध्ये चपाती म्हणा किंवा पोळी खाल्ली तरीही चालेल. पण आजच्या दिवशी भात पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. ज्या घरात ज्या व्यक्तींचा उपवास नसेल त्या व्यक्तींनी पण आजच्या दिवशी भात आवर्जून वर्ज्य करायचा आहे. तर ह्या गोष्टीची एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मग आपल्याला ज्या गाईला वस्तू खायला द्यायच्या आहेत तर त्या कोणत्या द्यायच्या आहेत, आता त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर मग त्यांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आजच्या दिवशी म्हणा म्हणजेच की एकादशीच्या दिवशी आपण मग कशा पद्धतीची पूजा करायची आहे. तर मग तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्ही विठ्ठलाची मूर्ती घेऊ शकता किंवा मग भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तर ते घेऊ शकता किंवा मग बाळकृष्ण घेतलात
तरीही चालेल। मग काय करायचं आहे, एक तामण घ्यायचं आहे आणि तामणामध्ये आपल्याला मूर्ती ठेवायची आहे आणि मग मूर्तीला अभिषेक घालायचा आहे। बाळकृष्ण असेल तरीही चालेल किंवा विष्णूंचा फोटो असेल तरी फोटो पुसून वगैरे घ्यायचा आहे। आणि नंतर मग काय करायचं आहे, त्यांना मग आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत भगवान विष्णूंना, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। आणि नंतर मग काय करायचं आहे की भगवान विष्णूंचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि जो तुम्ही उपवासाचा पदार्थ बनवला असेल तर तो पदार्थ, फळे म्हणा, जे असेल तुमच्याकडे ते मग अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून। आणि नंतर काय करायचं आहे, जो नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत त्या नैवेद्यावरती एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला जी गाईला वस्तू खायला द्यायची आहे त्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे। कोणतीही सेवा उपाय करत असताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला अगोदरच हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे 1 तास अगोदर थोडीशी, आणि थोडंसं गूळ घ्यायचं आहे। मग ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या देवघरापुढे आपल्याला घ्यायच्या आहेत आणि मग भगवान विष्णूंना प्रार्थना करायचं आहे आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत, ज्या कोणत्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी। आणि ते गूळ आणि हरभरा डाळ जी आहे तर ती घ्यायची आहे। जिथे कुठे गाय असेल तर तिथे जायचं आहे, जात असताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे, हळदी कुंकू घेऊन जायचं आहे, फूल वगैरे न्यायचं आहे आणि तिथेच गेल्यानंतर गायीच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, गायीची पूजा करायची आहे। त्यानंतर मग जे तुम्ही हरभरा डाळ आणि गूळ तुमच्या हातावरती ठेवून पण तुम्ही गायीला जर खायला दिलात तरी सगळ्यात चांगली गोष्ट आहे, कारण की ज्यावेळेस तुम्ही खायला द्याल त्यावेळेस गायी तुमचा हात चाटला पाहिजे। म्हणजेच की यामुळे काय होतं, गायीने जर तुमचा हात चाटला तर मग सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला स्पर्श होतो असे म्हटले जाते। म्हणून मग शक्य झालं तर तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून गायीला ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजेच की गूळ आणि हरभरा डाळ तुमच्या हातावर ठेवून मग तुम्ही खायला देऊ शकता। नाही जमलं तर मग तुम्ही ज्या पद्धतीने देता येईल त्या पद्धतीने तुम्ही मग खायला द्यायचं आहे। आणि त्यानंतर मग गायीच्या भोवताली 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। आता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। आणि नंतर मग तुमची जी पण काही इच्छा असेल तर गायीच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे। घरामध्ये गरिबी आहे किंवा घरामध्ये सतत दारिद्र्य येतं, घरात पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये इतर कोणती कारणं आहेत, तुमच्या मुलाबाळांची असतील, घरातील इतर व्यक्तींची असतील, त्याबद्दल सांगायचं आहे आणि त्या अडचणी दूर होण्यासाठी गायीला प्रार्थना करायची आहे। कारण की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद असतो। आजच्या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही गायीची पूजा केली आणि गायीला ह्या वस्तू खायला दिल्या, गायीची सेवा केली तर तुम्हाला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो। हा योग पुन्हा पुन्हा नाही। त्यामुळे मग तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत गायीला खाऊ घालायच्या आहेत आणि मग गायीची आजच्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे। जेणेकरून काय होईल की आपल्याकडून ज्या चुका होतात वर्षभर तर त्या चुका कळत नकळत झाल्या असतील, म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी गायीची पूजा करायची आहे। तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवर्जून ह्या ज्या वस्तू आहेत, ह्या ज्या सेवा आहेत, उपाय आहेत तर हा आजच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।